तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपण ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, फाइंड द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ ऑल द सर्कल्स हॅव्हिंग रेडियस 9 अँड सेंटर इज ॲट द पॉइंट ए इन ब्रॅकेट h, k. आता बघा याचा हा जो क्वेश्चन कसा आहे की सेंटर दिलेला आहे, रेडियस दिलेला आहे. सेंटर रेडियस कॉमन सर्कलचं इक्वेशन कसं राहतं, x² + y² = r². तर हे स्टँडर्ड इक्वेशन राहतं. स्टँडर्ड इक्वेशन म्हणजे त्याचं की सेंटर ओरिजिनला राहतं. मग हे ओरिजिन साठी असं इक्वेशन, बट ज्याचा असं सर्कल की ज्याचं सेंटर ओरिजिन नाहीये, तर असं सर्कलचं जे इक्वेशन ते ह्या टाइप मध्ये राहतात, x - h ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y - k ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू r². तर r ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी 9 दिलेली, म्हणून आपण ती 9 डायरेक्टली इथं पुट केली. ओके. तर पुढे बघा की आता आपण एक सर्कलचं इक्वेशन इथं घेतलेलं आहे, ज्याचं की सेंटर आहे h, k आणि रेडियस आहे r इक्वल टू 9. ओके. तर हे जे इक्वेशन आहे याचे दोन कॉन्स्टंट आहे, दोन कॉन्स्टंट रिड्यूस करायचे असेल, आपल्याला एलिमिनेट करायचे असेल तर दोन वेळा डिफरन्शिएट करावं लागणार आहे. एकदा तर आपण फर्स्टला याला इक्वेशन नंबर 1 देऊ आणि याला आता डिफरन्शिएट करायचं आहे, म्हणून डिफरन्शिएट बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय सांग टू x - h. हे त्याचं डिफरन्शिएशन झालं, कारण की x² चं डिफरन्शिएशन 2x असतं सेम त्या टेक्निक मध्ये. इनटू अगेन याचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, म्हणून लिहायची गरज नाही. प्लस 2 * y - k dy/dx इक्वल टू याचं डिफरन्शिएशन हा कॉन्स्टंट असल्यामुळे ते 0 आलं. आता बघा काय येतं इथं, डिवाइड बाय 2. याला आपण 2 ने डिवाइड करू, डिवाइड बाय 2. काय सांगा बरं, 2 ने डिवाइड केला काय की ते x - h प्लस y - k into dy/dx इक्वल टू 0. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तर हे सेकंड नंबरचं इक्वेशन झालं. आता आपल्याला माहिती दोन वेळा डिफरन्शिएट करायचे, म्हणून अगेन डिफरन्शिएट करायचं आपल्याला. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग अगेन डिफरन्शिएट करतो आपण, तर x चं डिफरन्शिएशन होतं 1 - h चं डिफरन्शिएशन होतं 0. इकडे काय होतं की हे मल्टिप्लाय आहे u * v. मग डिफरन्शिएशनचा रूल आहे u * v चा. पहिले u ऍज इट इज डिफरन्शिएशन ऑफ v प्लस v ऍज इट इज डिफरन्शिएशन ऑफ u. तर हा जो फॉर्म्युला आहे u * v असल्यामुळे अप्लाय करणं आहे आपल्याला. तो फॉर्म्युला याच्यात अप्लाय करताय. पहिले बघा u ऍज इट इज ठेवायचा, u म्हणजे y - k. डिफरन्शिएशन याचं घ्यायचं d/dx ऑफ dy/dx प्लस v ऍज इट इज ठेवायचा, v म्हणजे dy/dx आणि डिफरन्शिएशन u चं घ्यायचं म्हणजे y - k इक्वल टू 0. तर इथपर्यंत आपण आलो आणि पुढे बघा आता काय काय करायचंय की इथं 1 झालं, 1 प्लस आता बघा y - k लिहिलं ऍज इट इज. याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d2y/dx² आलं प्लस dy/dx. याचं डेरिव्हेटिव्ह बघा dy/dx. तर y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx येतं आणि k चं डेरिव्हेटिव्ह 0 येतं इक्वल टू 0. Therefore 1 plus y - k d2y/dx² plus dy/dx into dy/dx म्हणजे dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. तर आपल्याला y - k नको आहे, कॉन्स्टंट रिड्यूस करायचे, म्हणून कॉन्स्टंटची व्हॅल्यू डायरेक्ट घेऊ. कशी बघा, therefore y - k इक्वल टू, तर हा 1 इकडे जाऊन मायनस होईल, ही बी टर्म इकडे जाऊन मायनस होईल, -1 - dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ही टर्म इकडे जाऊन डिवाइड झाले d2y/dx². put this value in second. आपण याला सेकंड फर्स्ट मध्ये नाही पुट करू शकत, फर्स्ट मध्ये दोन अननोन कॉन्स्टंट्स आहेत, त्याच्यामुळे फर्स्ट मध्ये नाही पुट करू शकत. तर आपण पुट पुढे करू शकतो, तर इन सेकंड मध्ये पुट करू. therefore x - h प्लस y - k ची ही व्हॅल्यू आपल्याला त्यात टाकायची -1 - dy/dx ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन d2y/dx² ब्रॅकेट क्लोज into
इंटू dy बाय dx इक्वल टू 0. तर या टाइप मध्ये आली व्हॅल्यू. मग आता काय करायचं या टाइप मध्ये गेल्यानंतर? आता बघा की आता काय करायचंय. ठीक आहे. ठीक आहे, आता बघूया काय करायचंय. देअरफॉर आता मल्टिप्लाय करायचं डिनॉमिनेटर ना, मल्टिप्लाय बाय सांगा. तर ऍक्च्युली सध्या मल्टिप्लाय करायची गरज नाही. इकडून डायरेक्टली x मायनस h ची व्हॅल्यू आहे ती आपण पुट करून देऊया. देअरफॉर x मायनस h इक्वल टू, तर ही टर्म इकडे जाईल. काय होईल बघा मायनस, तर मायनस मुळे सगळं प्लस टर्म होईल. म्हणजे 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन d2y बाय dx स्क्वेअर इंटू dy बाय dx. तर आपल्याला आता x मायनस h ची पण व्हॅल्यू आहे, y मायनस k ची पण व्हॅल्यू आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू पुढे पुट करायच्या आहे. इन इक्वेशन 1 पुट x minus h and y minus k in equation 1. मग ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी 1 मध्ये पुट करायचे आहे आणि इक्वेशन 1 जे मी इथे लिहिलेलं आहे. देअरफॉर x minus h ची व्हॅल्यू बघा ही लिहा. काय 1 plus dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इंटू हा ही टर्म आहे बरं काही दिवस dy by dx अपॉन d2y by dx इसका वन स्क्वेअर होईल प्लस y मायनस k ची व्हॅल्यू ही -1 मायनस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय d2y by dx स्क्वेअरचा पण स्क्वेअर इथं पण स्क्वेअर आहे. हे बघा इथे स्क्वेअर लिहिलेलं आहे. ती जी व्हॅल्यू पुट करताय त्याच्यावर दोन्हीचा स्क्वेअर आहे. इथं पण काय आहे एक स्क्वेअर आहे. ओके आणि इथं पण एक स्क्वेअर आहे आणि इक्वल टू 9 स्क्वेअर म्हणजे 81. आता काय आहे आता आपण हे डिनॉमिनेटर सरळ मल्टिप्लाय करून देणार आहे. देअरफॉर मल्टिप्लाय बाय हे थोडं मोठं एक्झाम्पल होतं. मल्टिप्लाय बाय d2y अपॉन dx ब्रॅकेट स्क्वेअर. ह्या टर्म इक्वेशनला मल्टिप्लाय करून देणार आहे आणि मल्टिप्लाय करून दिल्यानंतर ही टर्म राहील 1 प्लस सांगा बरं काय आहे की dy by dx ला मल्टिप्लाय आहे म्हणजे इकडे dy by dx प्लस. तर ऍक्च्युली काय माहिती का ठीक आहे dy by dx कॉमन बाहेरच निघतो. dy by dx स्क्वेअर आहे. तर थोडस आता कॉमन आहे अलीकडे चाललं आहे. तर हा ब्रॅकेट आहे ऍक्च्युअली याचा डिनॉमिनेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर सेम आहे डायरेक्ट मल्टिप्लाय करून देऊ. ठीक आहे या साईडला येऊ. बघा काय होतं की 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर त्याच्या डोक्यावर अजून एक स्क्वेअर आहे d स्क्वेअर स्क्वेअर झाले रेस टू 4 dy बाय dx. ओके सेपरेट स्क्वेअर आहे ब्रॅकेट स्क्वेअर नाही बिकॉज हा वेगळा आहे सेपरेट स्क्वेअर आहे आणि इंटू y dy by dx. ठीक आहे dy by dx स्क्वेअर बाहेरून एक dy by dx
या दोघाला मल्टिप्लाय आणि त्याचा डोक्यावरचा स्क्वेअर प्लस आता याचा स्क्वेअर असल्यामुळे या प्लसच्याच व्हॅल्यू नाही 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ओके इक्वल टू तर डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय त्याचा स्क्वेअर बघा काय होतं 81 into dy by dx d2y by dx स्क्वेअर चा स्क्वेअर ओके आता बघा काय होतं की ही जी टर्म इथं पण आहे दोन्ही ठिकाणी आहे त्याचं जे आन्सर आहे ना थोडंसं 1 मिनिट वेट तर बघा मित्रांनो काय काय ही जी टर्म इथं पण आहे दोन्ही साईडला कॉमन आहे आपण त्याला बघा ही टर्म इथं पण आहे दोन्ही साईडला कॉमन आहे त्याला बाहेर घेऊ घेतलं का आता 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू वर पण एक स्क्वेअर आहे ओके तर इथं पण होती कॉमन घेतलं इथं शिल्लक काय झालं ही टर्म त्याला नाही राहते म्हणजे dy बाय dx पण त्याच्या डोक्यावर स्क्वेअर आहे तो स्क्वेअर राहतो प्लस ही पूर्ण टर्म गेली म्हणून इथं 1 शिल्लक राहतो फक्त इक्वल टू 81 d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मग मला एक सांगा ही टर्मच्या डोक्यावर पॉवर 2 आहे या टर्मच्या डोक्यावर पॉवर 1 हे सेम आहे दोन्ही टर्म सेम असल्यामुळे तो 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर 2 प्लस 1 3 होता आणि इक्वल टू 81 d2y बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर तर हे तुमचं आन्सर झालं रिक्वायर्ड हेच रिक्वायर्ड आन्सर आहे ओके तर अशा टेक्निकने थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन होता पण आपण इझिली सॉल्व्ह केलेला आहे तर हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह झाला पुढचा क्वेश्चन बघूया ओके वेट तर बघा मित्रांनो 5 नंबरचा क्वेश्चन राहिला होता की फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द फॅमिली ऑफ लाइन्स पॅरलल टू 2x 3y 4 0 तर एक लाईन दिलेली आहे तर 2x 3y 4 0 तर ह्या लाईनला पॅरलल असणाऱ्या लाईनचं डिफरन्शियल इक्वेशन काय मग पहिले तर आपण पॅरलल असणाऱ्या लाईन म्हणजे फॅमिली ऑफ लाइन्स कशा असतात जर लाईनचं इक्वेशन 2x 3y 4 0 असं असेल तर त्याला पॅरलल असणाऱ्या लाईनच्या इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त सी मध्ये चेंज होतो सी च्या जागेवर लॅम्बडा आहे बाकी काहीच बदललेलं नाही लॅम्बडा काय दिलं अशा पूर्ण लाईन घ्यायच्या ज्या पॅरलल आहे टोटल मग लॅम्बडाच्या व्हॅल्यू किती व्हॅरी करा तुम्ही 1 2 3 4 5 जेवढ्या लॅम्बडाच्या व्हॅल्यू पुट कराल तेवढ्या पॅरलल लाईन भेटतील याला म्हणजे ऑल पॅरलल लाईन्स ऑल म्हणजे फॅमिली ऑफ पॅरलल लाईन्स मग एनी इक्वेशन पॅरलल टू दिस लाईन इज ऑफ द फॉर्म 2x 3 लॅम्बडा 2x 3y लॅम्बडा इक्वल टू 0 मग मला एक सांगा किती कॉन्स्टंट आहे इक्वेशन मध्ये ओनली वन एकच कॉन्स्टंट आहे म्हणजे एकदा डिफरन्शिएट करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू लॅम्बडा सांगा 2x चं डिफरन्शिएशन 2 3y चं डिफरन्शिएशन 3 dy by dx लॅम्बडाचं डिफरन्शिएशन कॉन्स्टंट असल्यामुळे 0 which is equal to 0 3 dy by dx plus 2 equal to 0 which is required answer तर सॉल्व झाला क्वेश्चन एवढंच आन्सर होतं सोपा क्वेश्चन होता एकच कॉन्स्टंट एकदा डिफरन्शिएट केलं कॉन्स्टंट ही गायब झाला आणि इथं आन्सर आलं ओके पुढचा क्वेश्चन बघूया वेट बघा बाळांनो तर शेवटचा क्वेश्चन आहे त्याचा फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल पॅराबोलाज हुज ऍक्सिस इज एक्स ऍक्सिस असा कोणताही इक्वेशन या पॅराबोलाचं त्याचं म्हणणं आहे की त्याचा ऍक्सिस जर एक्सच ऍक्सिस आहे मग असे काही असेच पॅराबोला राहतील की ज्याचा ऍक्सिस पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे मग अशा पॅराबोलाचा जो व्हर्टेक्स राहतो हा ओरिजिनला जर असला तर इक्वेशन राहील y² 4x प्लस मायनस प्लस असेल तर असं मायनस असेल तर ह्या टाईपचा पण मला एक सांगा याचा व्हर्टेक्स जर ओरिजिन नसेल समजा इथं आहे तर हेच इक्वेशन असं लिहावं लागेल तुम्हाला की y मायनस याचा y कोऑर्डिनेट 0 राहील स्क्वेअर इक्वल टू 4a x कोऑर्डिनेट आहे त्याला समजा आपण h म्हणू तर ह्या टाइपचं इक्वेशन राहील की एनी इक्वेशन whose axis is x axis and vertex is 0, h किंवा आपण vertex म्हणू 0, p where vertex is किंवा b 0, b
0, b का x कोऑर्डिनेट ओके एक मिनिट हा b, 0 कारण x कोऑर्डिनेट आहे ना x कोऑर्डिनेट b आहे आणि y कोऑर्डिनेट 0 आहे तर ह्या टाइपमध्ये इक्वेशन असेल बघून घ्या मला एक सांग किती कॉन्स्टंट आहे त्यात ओनली वन ए हा कॉन्स्टंट नाही त्या ठिकाणी बिकॉज इट इज अ व्हर्टेक्स म्हणजे लॅटिस रेक्टम साठी यूज केलंय इथं पण त्याचा एकच कॉन्स्टंट आहे एकच कॉन्स्टंट असल्यामुळे किती वेळ डिफरन्शिएट करायचं फक्त एकदाच डिफरन्शिएट करा differentiate with respect to x सांगा काय आहे 2y dy by dx equal to 4a किती डिवाइड करायचं सांगा तर 4a ची व्हॅल्यू काय आहे put this value त्याला 1 म्हणू आपण इन इक्वेशन 1 मग 1 मध्ये आपण ही व्हॅल्यू 1 मध्ये पुट करणार काय तुम्ही बघून घ्या y - 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 4a ची व्हॅल्यू ही आहे 2y dy by dx एक मिनिट तर ज्याला सॉल्व करायची गरज नाही ऍक्च्युअली सॉल्व झालंय ते कारण की आहे दोघांचे कॉन्स्टंट b होता आणि b चालू काढायचा जो की एकदा डिफरन्शिएट केल्यानंतर चालले गेलेलं आहे मग डिवाइड बाय फक्त काय आहे डिवाइड बाय 2 इट इज y dy by dx equal to 2a हेच याचा आन्सर असावं पण मी एकदा चेक करतो तुम्ही वेट करा ह्याचा आन्सर काय ओके वेट तर हे याला ऍक्च्युअली दोनदा डिफरन्शिएट करता एक मिनिट फक्त वेट तर ठेवा मित्रांनो काय केलेलं आहे माहिती का ऍक्च्युअली या एला सुद्धा तरी कॉन्स्टंट म्हणून पकडलेलं आहे कारण की मी बघा आन्सर बघितलं की त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यूच नाही बिकॉज मग ए ची व्हॅल्यू नाही याचा अर्थ त्याला कॉन्स्टंट म्हणून पकडलेले आज अगोदर एक एक्झाम्पल घेतलं होतं आपण त्याच्यात त्याला तसंच ठेवलेलं होतं आन्सर मध्ये पण याला आन्सर मध्ये ठेवलेलं नाही याचा अर्थ आपल्याला ए ची व्हॅल्यू पुट करायची थोडंसं मिटवतो मी आपल्याला बिकॉज ऑफ ए ची व्हॅल्यू पुट करायची आपण इथं काढलेली आहे ओके मग एचा व्हॅल्यू जर टाकायची याचा अर्थ आपल्याला दोन कॉन्स्टंट तिकडे पकडायचे दोन कॉन्स्टंट पकडायचे म्हणजे दोन वेळ डिफरन्शिएट करायचं एकदा केलं अजून एकदा करू आपण अगेन डिफरन्शिएट with respect to x सांगा u into v तर u into v चा फॉर्म्युला आपण अप्लाय करायचा u 2y डेरिव्हेटिव्ह ऑफ v d upon dx of dy by dx plus v म्हणजे dy by dx into डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 2 into dy by dx equal to 4a ची डेरिव्हेटिव्ह 0 because it is a constant तो constant आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह 0 बघा काय आहे 2 y d2y upon dx square plus dy by dy 2 into dy by dy sorry dx dy by dx त्याचा होईल स्क्वेअर इक्वल टू 0 मग आता सांगा 2 दोन्ही साइडला कॉमन आहे मग आपण डिवाइड बाय करू डिवाइड बाय 2 तर 2 ने डिवाइड केल्यानंतर इकडे राहील काय नाही इकडे राहील y into d2y upon dx square इकडे राहील 2 गेला डिवाइड झालं dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर तर असा आन्सर दिलेला आहे बुक मध्ये त्याच्यामुळे की त्यात ए नव्हता म्हणून त्याला आपण दोन्ही ठिकाणी कॉन्सेप्ट पकडून याला सॉल्व्ह केलेले आहे तर ह्या ठिकाणी हा इक्वेशन सॉल्व्ह झाला ओके तर आपण एक्सरसाइज जी आहे 6.2 पूर्ण संपवलेली आहे याचा अर्थ आपल्याकडून 3 लेक्चर मध्ये 2 एक्सरसाइज संपलेले आहे आणि आपण आता तिसऱ्या एक्सरसाइज साठी काही पॉइंट पाहतोय सॉल्व्ह एक्झाम्पल वेट लगेच आपण सॉल्व्ह करूया तर बघा मित्रांनो पुढचा पॉइंट शिकण्या अगोदर एक डेफिनेशन आहे सॉल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन एखादं डिफरन्शियल इक्वेशन जर असेल तर त्याचं सोल्युशन काय राहतं तर आतापर्यंत आपण काय केलेलं आहे की ऑलरेडी सोल्युशन दिलेलं असतं आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन आपण तयार करत होतो पण आता काय करायचं आहे की डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असेल ते तुम्हाला सॉल्व्ह करायचं राहील म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याला सॉल्व्ह करायचं आहे ते आपण बघितलं की डिफरन्शियल इक्वेशन जर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन कधी तयार होतं
दोन कॉन्स्टंट एलिमिनेट केल्यानंतर. थर्ड ऑर्डर कधी तयार होतं? तीन कॉन्स्टंट एलिमिनेट केल्यानंतर. फर्स्ट ऑर्डर कधी तयार होतं? तर एक कॉन्स्टंट एलिमिनेट केल्यानंतर. याचा अर्थ मिनिंग असा आहे की एखादं जर डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डरचं सॉल्व्ह करायचा असेल तर सॉल्व्ह केल्यानंतर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट तिथं यायला पाहिजे. इथे एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट यायला पाहिजे. बिकॉज आपण बघितलं की एक कॉन्स्टंट असेल तर फर्स्ट ऑर्डर तयार होतं, दोन कॉन्स्टंट असेल तर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं, थर्ड ऑर्डर असेल तर तीन कॉन्स्टंट आपल्याला तिथून एलिमिनेट केल्यानंतर ते थर्ड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन तयार होतं. ज्यावेळेस आपण म्हटलं एकदा जर इंटिग्रेट करत असेल, इंटिग्रेट का डिफरन्शिएशन नाही म्हणतो, एकदा जर इंटिग्रेट करत असेल तर एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट प्लस सी म्हणून आपण घेतो. मग मला हे सांगा, एकदा इंटिग्रेट केलं त्याला अजून इंटिग्रेट करायचं तर अजून एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट सी तिथं इन्क्लूड होतो. याचा अर्थ दोनदा इंटिग्रेट केल्यावर दोन आर्बिट्ररी कॉन्स्टंट येतो. मग सिंपल एखादं जर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं तर इंटिग्रेशन घ्यावं लागतं, ऑपोजिट प्रोसेस. डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असेल तर डिफरन्शिएट करावं लागतं. डिफरन्शियल इक्वेशन जर फॉर्म करायचं असेल तर डिफरन्शिएशन करावं लागतं. डिफरन्शियल इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल तर इंटिग्रेशन घ्यावं लागतं. तर इंटिग्रेशन इज अँटी डिफरन्शिएशन. आपल्याला माहिती आहे की डिफरन्शिएशनचं जर उलट जर करायचं म्हणल्यावर इंटिग्रेशन होतं. मग सिंपल आहे की सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की असं इंटिग्रल की जे सॉल्व्ह केलेलं आहे आणि इक्वेशन तयार होतं. अ सोल्युशन विच कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द जनरल सोल्युशन. एनी सोल्युशन बरं का, एनी सोल्युशन विच कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द जनरल सोल्युशन by giving particular values to the arbitrary constants is called a particular integral. पर्टिक्युलर इंटिग्रलची डेफिनेशन बघून घ्या. पर्टिक्युलर इंटिग्रल म्हणजे काय? एखादं डिफरन्शियल इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट येतील. कॉन्स्टंट आल्यानंतर त्या कॉन्स्टंटचे जर काही व्हॅल्यू आपण ठराविक व्हॅल्यू तिथे पुट केल्या, पर्टिक्युलर व्हॅल्यूज आपण पुट केला तर एक व्हॅल्यू इक्वेशन भेटतं आपल्याला पर्टिक्युलर. त्याला म्हणायचं पर्टिक्युलर इंटिग्रल. उदाहरण द्यायचं झालंच तर बघा, तर मी एक उदाहरण घेतो एकदा. y = a sin x. याचं डिफरन्शिएशन करा. dy by dx = a cos x dx. a cos x. मग मला एक सांगा, a ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची नाही ना आपल्याला. मग a ची व्हॅल्यू dy by dx अपॉन cos x. मग पुट करा y = dy by dx अपॉन cos x into sin x. मग sin x अपॉन cos x म्हणजे tan x. बरोबर आहे. मग tan x हा y कडे मायनस म्हणजे tan x dy by dx प्लस y मायनस y इक्वल टू 0. तर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे जे की मी याच्यावर बनवलेलं आहे a sin x. मग मला हे सांगा, याचं सोल्युशन हे, बिकॉज याचं जर डिफरन्शियल इक्वेशन हे असेल तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं इंटिग्रल म्हणजे सोल्युशन हे इक्वेशन असतं ज्याच्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म केलं, तेच त्याचं सोल्युशन असतं. मग मला हे सांगा, ह्या सोल्युशन मध्ये एक कॉन्स्टंट आहे y = a sin x. a कॉन्स्टंट आहे. a ची कोणती व्हॅल्यू ठेवा ना, 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा. a ची जर मी व्हॅल्यू जर 1 ठेवली तर y = sin x हे एक पर्टिक्युलर इंटिग्रल झालं. हे पर्टिक्युलर इंटिग्रल झालं. सिमिलरली 2 जरी ठेवली y = 2 sin x ते सुद्धा पर्टिक्युलर इंटिग्रल झालं. 3 sin x. याचा अर्थ हे डिफरन्शियल इक्वेशन जर मी सॉल्व्ह केलं, याचा अर्थ हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह केलं तर त्याला मेनी सोल्युशन असतात. एनी डिफरन्शियल इक्वेशन हॅज मेनी सोल्युशन. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे लक्षात राहू द्या की डिफरन्शियल इक्वेशनला सोल्युशन किती असेल तर तुमच्याकडे आन्सर असला पाहिजे सर मेनी. अ डिफरन्शियल इक्वेशन हॅव मेनी सोल्युशन्स. ओके, व्हेरी गुड. लक्षात राहील. ओके, व्हेरी गुड. तुमच्या लक्षात राहील म्हणजे व्हेरी गुड. याच्यावर एक्झाम्पल बघू कसे येतात. तर एक सॉल्व एक्झाम्पल. तर बघा मित्रांनो की आता बघा याच्यावर एक्झाम्पल कसे आहे तुम्ही बघून घ्या एकदा. Verify that y sec x = tan x plus c is a solution of the differential equation dy by dx plus y tan x = sec x. आता सोल्युशन
त्यांनी काय म्हटलंय की व्हेरीफाय करा की हे जे सोल्युशन आहे कोणाचं, ह्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं. मग मला एक सांगा, हे जर सोल्युशन असेल तर मी याचं जर डिफरन्शियल इक्वेशन बनवलं तर ते याला मॅच झालं, कारण की याचं जर हे सोल्युशन आहे तर मग याचं डिफरन्शियल इक्वेशन हे आलं पाहिजे ना. सेम आहे की ती प्रोसेस तर मॅच झाली पाहिजे, म्हणून आपण त्याला बघू. गिवन इक्वेशन इज, सांगा काय आहे, y sec x equal to tan x plus c. करा differentiate with respect to x. x ला डिफरन्शिएट करा. मला एक सांगा u into v, इथं तो u into v आहे. मग आपण काय करतो, u ऍज इट इज ठेवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे sec x प्लस v ऍज इट इज ठेवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे dy by dx, tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x आणि c इज कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर काय आहे, y d upon dx, sec x ची डेरिव्हेटिव्ह काय राहते, sec x into tan x प्लस sec x dy by dx equal to sec square x. आता सांगा sec x सगळ्या याच्यामध्ये sec x आहे, मग आपण डिवाइड करणार आहे, डिवाइड बाय. तर आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जर एक व्हॅल्यू असेल तर आपण तिला सरळ डिवाइड करून देतो, कॉमन असेल तर. मग sec x एक इथून डिवाइड कट झाला, इथून एक कट झाला, इथून एक कट झाला, काय बघा इकडे राहिलं tan x into y. ओके, याची डेरिव्हेटिव्ह काढली तर dy by dx ला गरज नाही, ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह काढली ना त्याच्यामुळे, प्लस sec x dy by dx. तर याच्यातून sec कट झालेला आहे, फक्त काय झालं dy by dx आणि इक्वल टू sec square x वर एक sec x कट झाला. तर हे तुमचा आन्सर येतं. बघा बरं मॅच होतंय का, होतंय. देअरफॉर आता कंडिशन व्हेरीफाय झालेली. देअरफॉर y sec x equal to tan x plus c is the solution of, कोणा सोल्युशन आहे तर ह्या इक्वेशनचं y tan x plus dy by dx equal to sec x. तर हा बघा एकदम इझिली आपण इथे व्हेरीफाय केलेलं आहे. आता अजून एक व्हेरीफाय करू आणि त्याच्यात काही क्वेश्चन आहे बघा. एक्सरसाइज 6.3 मध्ये इक्वेशन ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे, म्हणून मी दोन लेक्चर आपण आज कव्हर करतोय. तर ते सॉल्व्ह करायचे, तुम्ही होमवर्क राहील सॉल्व्ह करा. एक एक्झाम्पल अजून घेऊया. तर बघा मित्रांनो, तर काय आहे की एक्झाम्पल व्हेरीफाय दॅट y equal to log x plus c is a solution of differential equation x d2y upon dx square plus dy by dx equal to 0. तर हे डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि वर त्याचं सोल्युशन आहे. आपल्याला फक्त व्हेरीफाय करायचं की ते त्याचं सोल्युशन आहे का नाही. मग सोल्युशन आहे का नाही, डायरेक्ट काय घ्यायचं सोल्युशन. आता बघितलं आपण डायरेक्ट काय घ्यायचं सोल्युशन घ्यावं. इथं गिवन इक्वेशन इज, सांगा काय, y equal to log x plus c. किती कॉन्स्टंट्स येते, एकच कॉन्स्टंट आहे. किती वेळा डिफरन्शिएट करायचंय, एकदाच करायचंय. पण सोल्युशन मध्ये तर असं म्हटलं नाही की दोनदा, कारण की d2y by dx स्क्वेअर आहे ना तिथं. एक कॉन्स्टंट कुठे आहे, एक मिनिट मला बघू द्या क्वेश्चन मी बरोबर लिहिला का नाही, बिकॉज एक कॉन्स्टंट गेला कुठे. ओके, कॉन्स्टंट तर एकच आहे, त्याच्यामुळे मी पाहतोय क्वेश्चन बरोबर आहे का नाही, आणि कॉन्स्टंट तर एकच दिसून राहिलं. ठीक आहे, कॉन्स्टंट तर त्याच्यात एकच दिलेला आहे, तर आपण दोनदा डिफरन्शिएट करू त्याला दिलेल्या प्रमाणे, बिकॉज याच्यात दोन आहे म्हणून. ओके, डिफरन्शिएट